की या धरणीवर शेतकरी अहो धान पिकाचे कष्ट करी, अहो या धरणीवर शेतकरी आणि धान पिकाचे कष्ट करी, मग मुखी घेऊन तुझे काम कराया, अरे मुखी घेऊन काम तुझे काम कराया, कृपेची धरछाया हे बाबा तू गणराया, अरे कृपेची धरछाया बाबा तू गणराया। शेतकरी धान पिकाचे कष्ट करी, या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी, मुखी घेऊन नाम तुझे काम कराया, मुखी घेऊन नाम तुझे काम कराया, कृपेची धरछाया बापा तू गणराया, कृपेची धरछाया बापा तू गणराया, धरछाया बापा तू गणराया, कृपेची धरछाया बापा तू गणराया। हो या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी, या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी, मुखी घेऊन नाम तुझे काम कराया, मुखी घेऊन नाम तुझे काम कराया, कृपेची धरछाया बापा तू गणराया, कृपेची धरछाया बापा तू गणराया। भावने केली पेरणी करून तुझ लगना, करून तुझ लगना, करून तुझ लगना, अरे रुजून आले रूप चांगले तूच रे दया घना, तूच रे दया घना, तूच रे दया घना, नांगराला बैल जोडले आता यावे धराया, नांगराला बैल जोडले आता यावे धराया, कृपेची धरछाया बापा तू गणराया, कृपेची धरछाया बापा तू गणराया, कृपेची धरछाया बापा तू गणराया, ये धरछाया बापा तू गणराया। लावणीच्या कामाची सुरुवात झाली आता, सुरुवात झाली आता, सुरुवात झाली आता, अरे बरसायाच्या मेघराजाला सांग विघ्नहर्ता, सांग विघ्नहर्ता, सांग विघ्नहर्ता, होया भक्तांच्या या कष्टाला रंग भराया, होया भक्तांच्या या कष्टाला रंग भराया, कृपेची धरछाया बापा तू गणराया, कृपेची धरछाया बापा तू गणराया, कृपेची धरछाया बापा तू गणराया, कृपेची धरछाया बापा तू गणराया। हो या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी, या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी, मुखी घेऊन नाम तुझे काम कराया, मुखी घेऊन नाम तुझे काम कराया, कृपेची धरछाया
तुझेची धर छाया हे बाप्पा तू गणराया की कसे वर्णू गणराया अरे कसे वर्णू गणराया मी रे तुझ्या गुणा मना मनुकी घेता तुझे देवा होतो आनंद माझा मना मोड तुझी लागली देवा अरे ओढ तुझी लागली देवा आज या साऱ्या भक्त जना मग देण्या दर्शन यावे तू बाप्पा अरे तू या चतुर्थीच्या की आला आषाढ हा सरता येतो श्रावण वाया अहो आला आषाढ हा सरता मग येतो श्रावण खुनवाया भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया बाप्पा अरे वर्षानं तुझं आगमन होणार आहे एकदा निघून गेलास की वर्षभर हे डोळे तुझ्या वाटेकडे लागतात मग हा भक्त तुझ्या तयारीला लागलाय काय करू माझ्या बाप्पासाठी काय करू त्याच्यासाठी तोच विषय हा भक्त बाप्पा तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं 1 2 3 4 श्रावण खुनवाया आला आषाढ हा सरता येतो श्रावण खुनवाया भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया आषाढ हा सरता येतो श्रावण खुनवाया आषाढ हा सरता येतो श्रावण खुनवाया भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया येतो मकर सजवाया तोरण आणि फुले वरनावया घेईन दीपमाळा झुले वरनावया घेईन दीपमाळा झुले वरनावया घेईन दीपमाळा झुले अरे बाप्पा हा तुझा भक्त तुझ्या आठवणीमध्ये एवढा का सामील झालाय तुझ्या तयारीला लागलाय माझ्या बाप्पासाठी काय घेऊ कुठल्या रंगाचं तोरण घेऊ कुठल्या रंगाची रांगोळी घेऊ कुठले झुले घेऊ कुठले फुलं घेऊ म्हणून म्हणायचंय हे तो मंगळ सजवाया तोरण आणि फुले वरनावया घेईन दीपमाळा झुले वरनावया घेईन दीपमाळा झुले वरनावया घेईन दीपमाळा झुले तुला बसाय चंदनी पाटली नाय बनवाया तुला बसाय चंदनी पाटली नाय बनवाया भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया
घोषल्या मूर्तीला मेले घेतले सजवाया तुझ्या घोषल्या मूर्तीला मेले घेतले सजवाया भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया 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 आषाढ वासरता येतो श्रावण फुलवाया आषाढ वासरता येतो श्रावण फुलवाया भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया 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 अरे भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा कि सुख करता दुख हरता ही तुझी ओढ लागे मना अरे सुख करता दुख हरता मग तुझी ओढ लागे मना आणि या साऱ्या भक्त जना इकडे राया आणि या साऱ्या भक्त जना देण्या दर्शन यावे गणा असं का म्हणतो बाप्पा अरे भक्त तुझा तयारीला लागलाय ये एकदाचा 7 सप्टेंबरचा तो दिवस लवकर येऊ दे कारण हे डोळे आणि आतुरले देवा तुझी ती मूर्ती पाहण्यासाठी आणि म्हणून म्हणायचं आहे 1 2 3 4
साऱ्या भक्तजना देण्या दर्शन या वेगना हातात घ्या म्हणजे काय पेन बुवा तुमचा पेन हातात घ्या आणि खरडं गायला सोबत वही पण घ्या हे तेरे वास्ते हे विघ्न हत्या तुझ्या साऱ्या लेकरांना तुझ्या आगमनाची चाहूल लागलेली आहे कधी एकदा येशील 7 सप्टेंबरची तारीख तो दिवस कधी उजाडेल आणि कधी आमच्या घरातून माझ्या प्रत्येक या भोळ्या भक्तांना तुझं दर्शन देशील आणि तो विषय बाप्पा आगमनाचा हा भक्त तुझा कासावीस झालाय तुझ्या आठवणीनं आणि म्हणून मित्रांनो तोच विषय आपल्यासमोर ठेवतोय गणातून म्हणायचं आहे काय लक्षात आलं की विश्वाचा तू रे विघ्नहरा तुझ आडवितो मी लंबोदरा तुझ भरला हे चराचरा आदि मायेच्या गौरी हरा मग कधी येशील अरे सांग तू मोरेश्वरा सुख द्या तू
500 पारितोषिक आलं.
देण्याया अरे तू कृपावंत होशी मग आहे मागणे भक्तांचे गणेशा अरे तुझ्याच चरणापाशी की दर्शन देण्याया भक्तांना अरे दर्शन देण्याया भक्तांना बाप्पा तू लवकर भुवनी वर्षाने घरी येता तू बाप्पा अरे सोबत घेऊन याव्या त्या सुखाची म्हणायचं आहे काय बघा आता बुवाने त्यांच्या हातात घेतला नसेल आहे ना आणि सोबत वही पण असेल बुवांच्या खरडा बाबा खरडा म्हणून म्हणायचं आहे ना बघा कि कितना प्यारा तुझे रब ने बनाया जी कर देखता रहूं म्हणून म्हणायचं बघा की आडवी तो मी आज या सभा रंगनाला हो आडवी तो मी आज या सभा रंगनाला अहो माझ्या या लाडक्या गणाला मग वाट पाहतो तुझी मोरया अरे चतुर्थीच्या सणाला बाप्पा अरे त्या वाटेकडे डोळे लावून बसलोय 7 सप्टेंबरच्या त्या दिवसाकडे डोळे लावून बसलोय येशी आणि या भोळ्या बघताना त्या तुझ्या आजान लेकरांना साऱ्या दर्शन देशी म्हणून म्हणायचंय की वाट पाहतो तुझी मोरया अरे त्या चतुर्थीच्या सणाला सुखी कराया या गणराया या साऱ्या भक्त जनाला 1 2 3 4
सुशिका